जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा शेषावर्णिता झाली सीमा वाचे नाम विठ्ठलाचे तेणे सार्थक हो देहाचे नाम तारक त्रिभुवनी नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जणी वाचे नाम विठ्ठलाचे तेणे सार्थक हो देहाचे विठ्ठल 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभः निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा
दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र दया आठविता महापुण्यरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचन अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी विठ्ठल 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 वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंचे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी विठ्ठल 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 अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा आज या ठिकाणी कैलासवासी अश्विनी लक्ष्मण घुगे या दिदीचा आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आणि त्याच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण नातेवाईक आप्तेष्ट मित्र परिवार परी पाहुणे सगळे स्वरी मंडळी आपण सर्वजण आज या ठिकाणी या कार्यक्रमाकरता जमलेला आहात तसेच तिच्या पश्चात तिचा जो काही संपूर्ण परिवार आहे त्यांची आजी असतील गंगा भागीरथी जिजाबाई विठोबा घुगे वडील आहेत लक्ष्मण विठोबा घुगे आई आहे सुशीला लक्ष्मण घुगे बाकीचा कुटुंब परिवार आहे कारभारी विठोबा घुगे शिवराम पांडुरंग घुगे सुरेश लहाणो घुगे रोहित भाऊ आहे रोहित लक्ष्मण घुगे श्रेयश कारभारी घुगे बहीण आहे स्वाती योगेश चकोर सुवर्णा लक्ष्मण घुगे सोनम कारभारी घुगे पूनम कारभारी घुगे छबन दामू घुगे बबन दामू घुगे आणि एकनाथ पांडुरंग घुगे चुलती आहे ज्योती कारभारी घुगे अशा प्रकारे ह्या अश्विनी ताईचा गोड असा संपूर्ण कुटुंब परिवार आणि खरं तर त्यांच्या जाण्यानं या घुगे परिवारावरती दुःखाचा आघात कोसळलेला आहे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे पण या दिदीला एक सदगती प्राप्त होण्याकरता मोक्ष प्राप्ती होण्याकरता या परिवारानं जी काही गोड अशी कीर्तनरूपी सेवा आज या ठिकाणी आयोजित केली प्रथमतः संपूर्ण घुगे परिवाराचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली आदरणीय संदीप भाऊ खरं तर त्यांच्या संपर्कामधून ही सेवा माझ्याकडे आली त्यांचे मनापासून धन्यवाद तसेच माझे गुरुवरी आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौरे यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून महाराज मंडळी वारकरी मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होते मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या हे पायावरी वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या
माझे पायावरी या वारकरी संतांच्या तुम्हा सर्वांच्या चरणावर टाळकरी माळकरी वारकरी महाराज मंडळी ज्येष्ठ मंडळी माझ्या माता भगिनी तुम्हा सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करते आणि सेवेला सुरुवात करूयात. विठाला 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 पुरुष मंडळ पुढे पुढे सरकून बसता का मध्ये पुन्हा पाठीमागून येणारे पुढे येणार सगळं डिस्टर्ब होऊन जातो. सरका बरं पुढे थोडेसे. चला पहिला मंडळ सरका थोड्याशा पुढे सरका पुढे पुढे येऊन बसा. विठाला 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 कीर्तनामध्ये बसलात पण पहिली सूचना कीर्तनामध्ये बसलात पण कोणत्याही प्रकारची बडबड गडबड आता करायची नाही. पुरुष मंडळ आणि खास करून माझ्या माता भगिन्या तुझं काय चाललंय माझं काय चाललंय सुनबाई बरी का नातू बरा आहे का सगळं बोलायचं. कीर्तन झाल्यावरती निवांत 2 तास गप्पा मारू अगदी माझ्या सकट चालेल ना. बिचारे हो म्हणतात पण कीर्तनामध्ये कोणी बडबड करायची नाही. कीर्तनामध्ये बडबड जर केली तर पुढच्या जन्मी कोण होतो माहिती का सांगू का प्रमाण. कीर्तनी बडबड करील जो कोणी आणि बेडूक होणी येईल जन्मा. पुढच्या जन्मामध्ये बेडक व्हायचं नसेल तर थोडा वेळ अगदी शांत बसा. आणि दुसरी गोष्ट कीर्तनामध्ये बसलात पण कोणतंही काम नसताना मध्येच उठायचं नाही. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत चालेल ना. नाही घाबरून जाऊ नका. अगदी 12चा परफेक्ट टाइम मला दिलेला आहे. अगदी वेळेमध्येच आपली सेवा समर्पित होणार आहे. पण कीर्तनामध्ये बसलात मध्ये उठायचं नाही. याचं कारण काय ज्या ठिकाणी माझ्या भगवान परमात्म्याचं नाम चिंतन चालू असताना त्या ठिकाणी साक्षात उभा कोण असतो. जेथे कीर्तनाची जागा आणि तेथे पांडुरंग उभा. मग ज्या ठिकाणी साक्षात भगवान परमात्मा उभा असतो त्यावेळेला कीर्तनामध्ये बसलेली श्रोते मंडळी त्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये पाप पसरत नाही. तुम्ही सांगाल किती एक नंबर गोष्ट आहे. कीर्तनामध्ये बसलं की आपल्या डोक्यामध्ये पाप राहत नाही. मग एक काम करायचं महिनाभर भरपूर पाप करायचे आणि एक दिवस कुणाच्या तरी कीर्तनामध्ये जाऊन कारण का बरं कीर्तनामध्ये बसलं की तुमचे आमचे पाप नष्ट होतात. तुम्ही सांगाल महाराज ही खरी गोष्ट आहे का. नाम संकीर्तन साधन पाय हो नाम संकीर्तन साधन पाय सोबे 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 नाम संकीर्तन साधन पाय सोबे. जाळातील पापे जन्मांतरीचे 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 जाळातील पापे जन्मांतरीचे. लालाची साया सजावे म्हणंत राव 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 लालाची साया सजावे म्हणंत नाम संकीर्तन साधन पै सोपे. अवघड म्हटलंय का. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुरी पण कोण घेतो शाणा मनुष्य. कारण वारकरी संप्रदाय म्हटलं की वेड्या गबाळ्याचे काम नो हे त्याप्रमाणे तुकोबराय म्हणतात. नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे 2-3 महिन्यांचे. बरोबर आहे का चुकलं काही थोडस बोलत चला. जळतील पापे जन्मांतरीचे. कीर्तन म्हटलं की आजचं नाही उद्याचं नाही जळतील पापे जन्मांतरीचे. एवढी ताकद माझ्या भगवंताच्या कीर्तनामध्ये आहे. मग ज्या वेळेला आपण कीर्तनामध्ये बसलेला असताना त्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये पाप पसरत नाही. तुम्ही सांगाल महाराज
आम्ही आजपर्यंत एवढे पाप केले, आम्ही लगेच पापमुक्त झालो का? आमचं पाप लगेच गंगेला मिळालं का? पण ऐका ना, ते पाप आपल्या डोक्यामधून निघतं आणि आपल्याच डोक्याच्या वरती असं 2 फूट जातं आणि वर जाऊन ते असं हलत असतं. मी कुठे जाऊ, मी कुठे जाऊ, मी कुठे जाऊ. आणि एखादा व्यक्ती मध्ये सुटला की खाली बसलेल्या सगळ्या लोकांचं पाप त्याच्या एकट्याच्या डोक्यावर. मग तुम्हीच बघा उठायचं का नाही. विठाला 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 विठ्ठला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग, ज्यांनी भागवत संप्रदायाला भक्कम असा आधार दिला, आपल्या रसाळा कीर्तनामधून लाखो जडजीवांचा उद्धार केला आणि कीर्तनामध्ये नाचून ज्ञानाचे दीप जगामध्ये लावले. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, असे आमचे संत नामदेवराय. त्यांचा अधिकार किती मोठा होता नाही का? अगदी 7-8 वर्षाचे नामदेवराय, पण बालपणीच पांडुरंगानं त्यांच्या घरी यावं आणि त्यांच्या हाताने जेवण करावं ना. आता मला सांगा, देवाने आपल्या हाताने जेवण करणं ही सोपी गोष्ट आहे का? पण नामदेवरायांच्या हाताने भगवंतांना जेवण करावं ना. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, एवढा मोठा अधिकार माझ्या नामदेवरायांचा. किंवा फिरविले राऊळ जगा माझी ख्याती आणि नामदेवा हाती दूध प्याला, एवढा मोठा अधिकार माझ्या नामदेवरायांचा. आणि त्याच नामदेवरायांची पट्टशिष्या म्हणून घेणारे आमच्या संत जनाबाई, त्यांचा अभंग 4 चरणांचा. जन्माला आलेला आहात ना, अनमोल असा नरदेह, अनमोल असा देह तुम्हाला मला मिळालेला आहे. मग जन्माला आलात, हा देह आपण जीवनामध्ये सार्थकी कसा लावायचा याचा विचार करणारा 4 चरणांचा गोडासा अभंग आपल्या सेवेकरता निवडलाय. विठाला 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 विठ्ठला विठ्ठला खर तर आज या ठिकाणी कैलासवासी अश्विनी दिदी का तिच्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी कीर्तना करता सगळे जमलेले आहात. खर तर मुलीचं अचानकपणे असं जीवनामध्ये निघून जाणं आई वडिलांच्या काळजाला घोर लावणार आहे. कारण आपली हिंदू संस्कृती अशी सांगते की मुलगा असो किंवा मुलगी, आई वडिलांची फक्त एकच इच्छा की अरे शेवटच्या क्षणी आमच्या मुलांना मुलींना आम्हाला खांदा द्यावा, शेवटच्या क्षणी आमच्या मुलींना आम्हाला पाणी पाजावं, ही अपेक्षा साधी आई वडिलांची असते. पण या ठिकाणी अतिशय दुःखांकित अशी घटना, ही दिदी खरं तर अतिशय अल्प वयामध्ये तुमच्या आमच्यामधून निघून गेली. खरं तर जेव्हा केव्हा ही दिदी तुमच्या आमच्यामधून निघून गेली, जेव्हा आईला कळलं असेल, कारण आईचं काळीच कसं असतं बघा ना, इतकं प्रेम करणारी आई, आई म्हणजे काहीतरी सांगेल, आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, या दोन्हींचा मिलाप म्हणजे आई. त्या परमेश्वराला प्रत्येकाच्या घरी जाणं शक्य नव्हतं, म्हणून त्याने आई निर्माण केली. इतकी प्रेम करणारी आई आपली असते. आणि ज्या दिवशी आईच्या पोटचा गोळा असेल, आईच्या काळजाचा तुकडा असेल, ज्या दिवशी आपल्या मधून निघून जातो, आईनं ऐकलं असेल का आमची जीवाला जीव देणारी मुलगी, आमची लाडकी कन्या आज आमच्या घरामधून निघून गेली, काय अवस्था झाली असेल. दुभंगली धरणी माता फाटले आकाश ग, 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 दुभंगली धरणी
की प्रेम करणारी मुलगी जेव्हा आपल्या मधून गेली असं आईला कळावं, धरणीनं फाटावं आकाशाने फाटावं अशी अवस्था त्या आईची झाली असेल. कारण आईचं प्रेम हे काहीतरी वेगळंच असतं. आणि म्हणून अतिशय एक सोन्यासारखी मुलगी, एक कन्या आज या घुगे परिवारामधून तुमच्या आमच्यामधून निघून गेलेली आहे. तिच्या पश्चात त्यांचे वडील असतील. खरं तर वडिलांचा काळीज म्हणजे मुलगी असते. आणि खरं तर आपल्या आई वडिलांवरती प्रेम करणारी एक महत्वाची आपल्या जीवनामध्ये व्यक्ती असते. आपल्या जीवनामधलं एक महत्वाचं पात्र असतं ते म्हणजे आपली मुलगी. बघा ना, महिला मंडळ, प्रत्येकाला मुलगी आहे. लक्षामध्ये घ्या, जेव्हा आपल्या घरामध्ये कोणाचे भांडण होतं, आपल्या घरामध्ये कोणाचे भांडण होऊ द्या, पण त्या भांडणामध्ये आपल्या आईच्या बाजूने बोलणारी, आपल्या आईला आधार देणारी ती आपली कोण असते हो? मुलगीच असते. पण ज्या दिवशी ही मुलगी जेव्हा परक्याच्या घरी निघून जाते ना, सासरी निघून जाते ना, त्या दिवशी आईला भीती वाटते की अरे, ज्या मुलीकरता मी काबाड कष्ट केले, ज्या मुलीला मी शिकवलं, सवरलं, लहानाचं मोठं केलं, सगळ्या गोष्टी शिकवल्या, तीच मुलगी आज आमच्यामधून निघून चालली. त्या दिवशी आईचे डोळे पाणवतात. त्याचं कारण काय आहे? कारण आईला माहिती आहे का मुलगी म्हणजे माझ्या आधाराची काठी. आणि ज्या दिवशी बघा एकुलती एक मुलगी असते, मुलीचं लग्न ठरताना त्या लग्नामध्ये रडणारी आई असते. कारण का आईला माहिती आहे माझी मुलगी म्हणजे माझं प्रेम आहे, माझी मुलगी म्हणजे माझा काळीज आहे, माझी मुलगी म्हणजे माझा आधार आहे. आज माझी मुलगी माझ्या घरामध्ये आहे, काही फरक पडत नाही. पण हीच माझी मुलगी जेव्हा सासरी निघून जाते ना, त्या दिवशी आई रडल्याशिवाय राहत नाही. लेक जाते सासरला आई लाग कर मेणा, सारवल्या भिंतीवर काढल्या ग मैना. लेक जाते सासरला मागे फिरू फिरू पाही, बोलती आई माझी लाडाची लेक जाई. लेक जाते सासरला माय लेकी पडे गळा, जस कोरड्या नदीला पाणी येत खळा खळा. हो, अगदी कशी मुलगी असू द्या आणि आपली मुलगी त्या ठिकाणी सासरी जाण्याकरता निघू द्या, पण आईला सांगावं लागतं का बाई तुझी मुलगी आता सासरी चालली, तू आता रड, असं सांगावं लागतं का? कोरड्या नदीला पाणी येत खळा खळा. इतकं प्रेम करणारं पात्र ते म्हणजे मुलीचं हृदय, ते म्हणजे आपल्या आईचं हृदय. आणि खरं तर एक आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मुलगा म्हटलं की तुम्हाला आम्हाला वंशाला दिवा पाहिजे, पण मुलगी सुद्धा आपल्या घराची लक्ष्मी असते. आणि ज्या दिवशी या लक्ष्मीला आपण ठुकराल, ज्या दिवशी या लक्ष्मीला आपण लात मारली, समजून जायचं की पुन्हा आपल्या घरामध्ये कधी लक्ष्मी येणार नाही. कारण का मुलगी म्हणजे घराचा आनंद आहे, मुलगी म्हणजे घराचं समाधान आहे. आणि अशीच मुलगी आज या घुगे परिवारामधून ही दिदी तुमच्या आमच्यामधून निघून गेली. पण दिदीच्या सद्गती करता आजचं कीर्तन आहे विठाला 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 विठाला. खर तर आज या ठिकाणी श्राद्ध आहे आणि श्राद्धाच्या निमित्ताने आपलं कीर्तन आहे. पण हल्लीच्या वर्तमान काळामध्ये अशी चर्चा आहे, लोक म्हणतात कशाला करायचं श्राद्ध, कशाला करायचं पुण्यस्मरण, कोणाला वेळ आहे कीर्तन ऐकायला? बरोबर ना? बोलता बोलता आपण सहज बोलून जातो. आता मला सांगा, कीर्तन करणं ही काय सोपी गोष्ट आहे का? महिला मंडळ, मी काय बोलते कळतंय ना? जरा अशा माना हलवत चला म्हणजे मला कळेल, मला जे सांगायचं तुमच्यापर्यंत पोहोचते. आता कीर्तन करणं सोपी गोष्ट आहे का? कीर्तन करायचं म्हटलं की कीर्तनकार बोलवा, वादक बोलवा, गायक बोलवा, टाळकरी बोलवा, सिस्टीमवाले बोलवा, आचारी बोलवा, पाहुणे रावळे बोलवा. सोपी गोष्ट आहे का? एकल्याचा नवे खेळ आणि म्हणून मेळ जमविला. आता आम्ही एवढे लोक बसलोय, पण कीर्तन ऐकण्याकरता श्रोते जर नसतील तर त्या कीर्तनाला काही अर्थ आहे का? माऊली म्हणतात वक्ता वक्ताचे नवे श्रोतेने वीण. अगदी कीर्तन म्हटलं की सगळीच लोक त्या ठिकाणी पाहिजे असतात. आणि खरं तर पण पहिली गोष्ट मला सांगा, आता प्रवचन किती वेळ असतं महिला मंडळ? किती वेळ असतं? 1 तास. कीर्तन किती वेळ असतं पुरुष मंडळ? कीर्तन असतं. तुम्हाला काय टेन्शन आहे का? मी घरी जाऊ का? थोडस जरा बोलत चला, अजिबात टेन्शन घेऊ नका, फ्री बसा जरा. विठाला 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 कीर्तन किती वेळ असतं पुरुष मंडळ?
2 तास पिक्चर असतो, वा 3 तास सगळ्यांनाच माहिती. आणि तमाशा असतो सारी रात, पण काय देणं घेणं नाही. आपलं कीर्तन आहे 2 तास, पण हल्लीच्या काळामध्ये 2 तास कीर्तन ऐकण्याकरता आमच्याकडे वेळ आणि खुशाल नाही म्हणता. पण ऐका ना, श्राद्धाच्या निमित्ताने आपण कीर्तनच का करायचं? विठाला 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 बघा, आपल्या घरामधली कोणती मृत व्यक्ती असू द्या, आपले आई वडील, आपली आजी आजोबा, आपले भाऊ बहीण, अगदी आपल्या घरामधला कोणताही मृत व्यक्ती, त्याच्या श्राद्धाच्या दिवशी आपण जे काही भजन करतो, जे काही कीर्तन करतो, त्याच्यामुळे काय होतं, त्या गेलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी सदगती प्राप्त होत असते. पण हे विधी आपल्याकडून जर झाले गेले नाही तर याचा वाईट असा परिणाम आपल्या कुटुंबावरती होत असतो. मग काय होतोय का, ज्या घरामध्ये नेहमी भांडणं होत असतील, वाद होत असतील, तर समजून जायचं आपल्या घरामध्ये काहीतरी पितृदोष आहे. एखाद्या घरामधला एखादा कर्ता पुरुष अपघातामध्ये मरण पावला तर समजायचं आपल्या घरामध्ये काहीतरी पितृदोष आहे. एखाद्या घरामधला उपवर मुलगा असेल, उपवर मुलगी असेल, लग्नाचे झाले, लग्न जमत नाही, समजायचं पितृदोष आहे. पाहुणे आपल्या घरी येतात, आपला चहा पाणी घेऊन जातात, सांगतात की 10 दिवसांनी फोन करतो, पाहुणे गेले आणि फोन आला, समजून जायचं आपल्या घरामध्ये काहीतरी पितृदोष आहे. पण मला सांगा, लग्न जमत जर नसलं तर आपण कोणाकडे जातो? बोलत चला, कोणाकडे जातो? हा, ब्राह्मणाकडे. मग ब्राह्मण देवता काय सांगणार, तुम्ही एक काम करा, तुमच्या घरामध्ये काहीतरी दोष आहे, तुम्ही त्र्यंबकेश्वरला जा आणि त्या ठिकाणी काय करा, नारायण नागबली करा. अनेक लोकांनी केलाही असेल, पण माझे तुकोबरे म्हणतात, या बाकीच्या कर्मकांड करण्यापेक्षा, बाकीचे विधी करण्यापेक्षा शास्त्रानं तुम्हाला मला एक पर्याय दिलाय. पिंड पदावरी दिला आपुली करी, माझे झाले गयावर जण, फिटले पितरांचे ऋण. जी व्यक्ती आपल्यामधून निघून गेली, त्या व्यक्तीला सदगती प्राप्त करून द्यायची असेल तर त्या व्यक्तीच्या श्राद्धाच्या दिवशी, म्हणजे ज्या तिथीला ती व्यक्ती गेली असेल, माऊली म्हणतात सोम सूर्यादी ग्रहणे येऊन करावी ती पार्वणे, की माता पितरा मरणे अंकितचे दिवस. ज्या तिथीला ती व्यक्ती गेली असेल त्या तिथीला आपण पिंडदान केलं पाहिजे. आता सकाळी घरामध्ये पिंडदान झालं असेल, दुसरी गोष्ट आपलं ज्ञानदान या ठिकाणी चालू आहे, आणि तिसरी गोष्ट अन्नदान या ठिकाणी होणार आहे. याच्यामुळे काय होणार, या दिदीला त्या ठिकाणी सदगती प्राप्त होणार आहे. पण ही विधी जर आपण केले नाही तर आपले पितर पिशाच योनीमध्ये जातात, आणि एकदा की आपले पितर पिशाच योनीमध्ये गेले का आपले पितर तुम्हाला आम्हाला त्रास देण्याकरता सुरुवात करतात. मग आपण म्हणतो बघा, आम्ही किती चांगलं वागतो, आम्ही कधी कुणाचं वाईट केलं नाही, पण आमच्या घरामध्ये असं का घडतं, आमच्या नशिबामध्येच हे पाप का, ही वाईट घटनेचं कारण काय. आपल्या त्या ठिकाणी पितरांचा तुम्हाला आम्हाला लागलेला एक शाप असतो, पण या शापामधून मुक्त जर व्हायचं जर असेल, श्राद्ध असेल, पिंडदान असेल, ज्ञानदान असेल, भजन कीर्तन प्रवचन असेल, हे विधी आपल्याकडून केले गेले पाहिजे. पण ही विधी जर आपण केले जर नाही, आपल्या स्वर्गामधले पितर तुम्हाला आम्हाला शाप देतात. आहा काटात जय हो. आहा कटा त्याचे करी ती पितर. आता आहा कटा म्हणजे काय माहिती का महिला मंडळ? आहा कटा म्हणजे बोट मोडणं. आता बोट कसे मोडतात माहिती का?
बरं कधी मोडलेत का कोणाच्या नावानं? नाही, असू द्या. पण एकदा की आपल्या पितरांच्या नावानं ही विधी जर आपण जर केले नाही तर पितर काय करतात? आहा कटा त्याचे करीती पितर आणि वंशी दुराचार पुत्र झाला. मग एकदा की आपल्या पितरांनी आपल्या नावानं बोटवून का आपला प्रपंच आपण किती सुखाचा करा, पण आपल्या प्रपंचामध्ये सुख मिळत नाही आणि दुःख संपत नाही, याला कारण ते आहे. पण याच्या उलट हे विधी जर आपण जर केले, पिंडदान असेल, ज्ञानदान असेल, अन्नदान जर असेल, हे विधी जर आपण जर केले ना, आपल्या स्वर्गामधली पितर तुमच्या आमच्यावरती खुश होतात आणि तुम्हाला आम्हाला आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. हे तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. 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 कल्याणाई तिची दया कोणा. जय हो. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती तया कुळा. एकदा की त्या व्यक्तीच्या नावानं आपण ही विधी जर केले ना, त्या ठिकाणी आपले पितर तुम्हाला आम्हाला आशीर्वाद देतात आणि हाच आशीर्वाद आज या ठिकाणी या घुगे परिवाराला मिळणार आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जन्मा येऊनिया देख. या भंगाद्वारे जनाबाई म्हणतात जन्मा येऊनिया देख. आता पहिला शब्द आहे जन्म. आता नक्की जन्म म्हणजे काय? जन्माला काय कारण आहे तर ऐका. आपण जन्माला येतो याची 3 कारण आहेत. जन्माला पहिलं कारण आहे तुमचं आमचं पाप. जन्माला दुसरं कारण आहे तुमची आमची वासना आणि जन्माला तिसरं कारण आहे तुमचं आमचं कर्म. आता पहिलं कारण आहे पाप. हे पाप कसं असतं? जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. मागच्या जन्माचं पाप शिल्लक आणि ते पाप फेडण्याकरता पुन्हा 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 या ठिकाणी जन्माला यावं लागतं. कारण पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरार भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. जन्माला कारण आहे तुमचं आमचं पाप. आता पाप कसं असतं बघा. तुम्ही सांगाल महाराज नक्की पाप म्हणजे काय? पापाची व्याख्या काय तर ऐका. एखाद्या व्यक्तीला आपण त्रास देणं याला पाप म्हटलेलं आहे. एखाद्या व्यक्तीला आपण पीडा करणं यालाही शास्त्रामध्ये पाप म्हटलेलं आहे. आणि नवे नवे एखाद्या व्यक्तीची आपण निंदा करणं यालाही शास्त्रामध्ये पापच म्हटलेलं आहे. आता मला पहिली गोष्ट सांगा, निंदा आपण कोणाची करतो? निंदा कोणाची करतो? थोडस बोलत चला बरं का तुम्ही. आता काही काही लोक कीर्तनामध्ये बसले ना की असे बसतात का जसं काही त्यांना काहीच कळत नाही. पण ज्याला इथं येऊन बोर झाला ना, तो अख्ख्या जगात जरी कुठे गेला त्याला आनंद मिळणार. कारण का बरं? हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आनंद जर पाहिजे असेल, सुख पाहिजे असेल तर ते फक्त वारकरी संप्रदायामध्येच आहे, बाकी कुठे नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जरा फ्रेश बसलं पाहिजे, थोडस हसलं पण पाहिजे. एक माणूस माझ्या कीर्तनामध्ये अजिबात हसेना. मी म्हटलं काय झालंय दादा? तो म्हटला ताई माझ्यावरती भरपूर कर्ज आहे. आता आम्ही यावं का कर्ज फेडायला? कर्ज जरी असलं तरी घाबरायचं नाही. ज्याच्यावरती कर्ज तोच खरा मर्द. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून कसं आनंदी जीवन जगलं पाहिजे. काही काही लोकांचे चेहरे आपण जर बघितले ना
त्यांच्या तोंडावर नेहमी 12 वाजलेले. 12 कळतात ना? 12 कळतात ना? मग त्यांच्या तोंडाकडे आपण बघितलं की आपल्या तोंडावरती 1 वाजल्याशिवाय राहत. पण असं नाही करायचं, जरा आपण फ्रेश बसलं पाहिजे. आता ओघाने आलं म्हणून एक उदाहरण सांगते. एका गावामध्ये एका बाईचा नवरा अजिबात हसेना. बरं का महिला मंडळ? एका बाईचा नवरा अजिबात हसेना. तिने अनेक जोक केले, अनेक विनोद केले, पण नवरा काही हसेना. म्हटली काय करावं बाई, एवढे प्रयत्न केले पण नवरा काही हसत नाही. म्हटली मीच एक काम करते, नवऱ्याला घेते आणि जरा निमोन मध्ये शॉपिंग करण्याकरता जाते. बरं का? का बरं? नवरा हसत नव्हता म्हणून. तुमचा हसत जर नसेल तर पुढे सांगते ते ऐकून घ्या. विठाला 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 आता त्या ठिकाणी निमोन मध्ये शॉपिंग करण्याकरता गेली. समोरून तिला त्या ठिकाणी एक गाढव येताना दिसलं. गाढव माहिती ना? गाढव कधी बघितलं का? हा. आता तिने गाढवाला बघितलं, नवऱ्याला हसवायचं. म्हटली अहो बघा ना, समोरून तुमचे पाहुणे आलेत. काय म्हटली? समोरून तुमचे पाहुणे आलेत. पण तिचा नवरा एवढा हुशार होता, तो म्हटला राम राम सासरे बुवा. विठाला 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 पण असे विनोद करण्यापेक्षा आपला चेहरा कसा पाहिजे, आपल्याकडे बघितलं की पुढच्याला जरा बरं वाटलं पाहिजे नाही का? आणि म्हणून या ठिकाणी आलात. कुठपर्यंत आलो होतो आपण? हा, का नळी फुंकली सोनारे ना, असं काही नाही ना? असं काही नाही ना? कुठपर्यंत आलो होतो? हा, पाप, बरोबर. निंदा. हा, निंदा आपण कोणाची करतो? कुणाची करतो? निंदकाचे घर असावे शेजारी. तसं जर बघितलं तर पटकन निंदा आपण जवळच्याच व्यक्तींची करतो. कारण लांबच्या व्यक्तींची निंदा करण्याकरता आपल्याकडे वेळ नाही. जवळच्या व्यक्तीची आपण निंदा करता. पण ऐका ना, ज्या व्यक्तीची आपण निंदा करतो, ज्या व्यक्तीविषयी आपण वाईट बोलतो, त्या व्यक्तीचं जे काही सगळं पाप आहे ना, ते सगळं पाप निंदा जो करतो त्याच्या माथ्यावरती येऊन बसतं. मग तुम्हीच ठरवा पापी व्हायचं का पुण्यवान व्हायचं. कारण निंदा ही कशी आहे बघा. निंदेला त्या ठिकाणी शास्त्रामध्ये सांगितलंय, निंदा जर आपण जर केली तर आपल्या नरकातच जावं लागतं. तुम्ही सांगाल महाराज ही खरी गोष्ट आहे का? तर ऐका, कबीरदासजी गोड उदाहरण सांगतात का पूर्वीच्या काळी कौरव आणि पांडव नावाचे 2 बंधू होते. पांडवांनी रात्रंदिवस फक्त एकच केलं. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझा पाहे, पांडुरंगा किंवा आवड हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. पांडवांनी काय केलं बघा, एवढं दुःख होतं, एवढं दुःख होतं. 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास माझ्या पांडवांना भोगला. का जे पांडव सामर्थ्यशाली होते, वैभवशाली होते, श्रीमंत असे पांडव, पण त्या पांडवांना आणि त्यांच्या पत्नीला कुठं राहावं लागलं 12 वर्ष? वनामध्ये, काट्याकुट्यामध्ये, जंगलामध्ये. भगवंताने विचार केला की अरे एवढे रथी महारथी आहे, एवढे सामर्थ्यशाली आहे, एवढे वैभवशाली आहे, या पांडवांना आज जंगलामध्ये राहावं लागतंय. त्यांची पत्नी द्रौपदी, द्रुपद राजाची राजकन्या, हस्तिनापूरची महाराणी, का जिच्या कोमल त्वचेला मोगऱ्याची फुलेही रुतावीत ना, इतकी कोमल अशी द्रौपदी. पण त्या द्रौपदीला आज काट्याकुट्यामध्ये झोपावं लागतंय. पण एवढं दुःख असून माझ्या पांडवांनी रात्रंदिवस फक्त काय केलं? पहाते पांडव अखंड वनवासी, पहाते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी नवी संभीती, परी त्या देवासी नवी संभीती, पहाते पांडव अखंड वनवासी, पहाते पांडव अखंड वनवासी. हो, एवढं दुःख, एवढं दुःख. पण रात्रंदिवस फक्त काय केलं? भगवंताचं भजन केलं. याच्या उलट कौरव कसे होते बघा. कौरवांनी रात्रंदिवस फक्त पांडवांची निंदाच केली. पांडवांचं वाटोळ होते, पांडवांचं वाटोळ होते. आता सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, आपण सगळे ज्ञात आहात, वाईट कोणाचं झालं? कौरवांचं, बरोबर. सगळे कौरव कुठं गेले? नरकामध्ये. आणि पांडव कुठं गेले? स्वर्गाला. कबीरजी म्हणतात कौरव पांडव दोनो भाई एक सच्चा एक झूठा, कौरव पांडव दोनो भाई एक सच्चा एक झूठा, कौरव पांडव दोनो भाई एक
दोनों भाई, एक सच्चा एक झूठा। सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा। सगळे कौरव गेले नरकामध्ये, कारण का रात्रंदिवस फक्त पांडवांची निंदाच केली। आणि म्हणून कबीरदाजी म्हणतात, सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसी की। हो, आणि म्हणून या ठिकाणी आलात, पापाला सामोर आपण जायचं नाही, निंदा करणं हे पाप आहे, आणि म्हणून पाप आपण करायचं नाही। आता आल्या जन्मामध्ये मनुष्य कधी कधी पाप करतो, पण त्याला काय वाटतं, मी पाप करतो पण मला कोणी बघत नाही। पण लक्षामध्ये घ्या, पापाचा बाप तुम्हाला आम्हाला बघत असतो, कारण भगवंताने आपल्या शरीरावरती 2 कॅमेरे दिलेत। तुम्ही सांगाल कोणते कॅमेरे? आपले 2 खांदे म्हणजे 2 कॅमेरे। एका खांद्यावरती चित्र बसलेलं आहे आणि एका खांद्यावरती गुप्त बसलेला आहे। एकदा की आपण वरती गेलो का, तो चित्रगुप्त नावाचा जो काही माणूस आहे ना, तो माणूस आपल्या जीवनामध्ये आपण कुठे पाप केलं, आपण कुठे पुण्य केलं, हे सगळं त्या ठिकाणी आपल्या जीवनाची कॅसेट वरती गेलं की तुम्हाला आम्हाला बघायला मिळते। बघा, मांजर जेव्हा दूध पितं तेव्हा कसं पितं महिला मंडळ? हा, उघडे ठेवून पितं का कधी? डोळे झाकून, कारण का त्याला वाटतं मी दूध पितो। पण कुणाला असं वाटतं का मी, म्हणजे मला बघितलं नाही, पण तेवढ्यात मालकानं यावं आणि हातामध्ये अशी जोरात काठी मारावी, बरोबर का? एक भावगीत आहे बघा, पिते दूध डोळे मिटून जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारी भीती चांदण्याची। सरावल्या हाता नाही कंप का सुटावा, उघडदार देवा आता, उघडदार देवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा। म्हणजे पाप असं आहे, त्या ठिकाणी भगवंताला कळतं, आणि म्हणून जन्माला कारण आहे आपलं पाप, पापाला कारण आहे निंदा, जन्माला दुसरं कारण आहे तुमची आमची वासना। आता वासना कशी असते? वासना कशी असते बघा, जे खायचं नाही ना तेच खाणार, जे बघायचं नाही ना तेच बघणार, जे करायचं नाही ना तेच करणार, याचं नाव आहे वासना। उदाहरण सांगेल अगदी सोपं, समजा एखादा माणूस आजारी आहे, त्याला खोकला झाला, तर डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने औषध दिलं, गोळ्या दिला। आता हा मनुष्य घरी आला, डोळ्यासमोर कढी दिसली, चिंचा दिसल्या, तोंडाला पाणी सुटलं, तोंडाला राहावत, किती गोळ्या खाल्ल्या। मी म्हणते डॉक्टर जरी खाल्ला तरी याचा खोकला बरा होईल का हो? याचं नाव काय आहे? वासना। नाथबाबा सांगतात, वासना ओढाळ गाय गड्यानो, वासना ओढाळ गाय, वासना ओढाळ गाय गड्यानो, वासना ओढाळ गाय, वासना ओढाळ गाय गड्यानो, वासना ओढाळ, देवाने ओढाळ गाय गड्यानो, वासना ओढाळ गाय। तिचा हाड मोडावा पाय, तिचा हाड मोडावा, तिचा हाड मोडावा पाय, तिचा हाड मोडावा पाय, तिचा हाड मोडावा पाय, हाड मोडावा पाय, तिचा हाड मोडावा पाय, तिचा हाड कशी असते वासना? वासना ओढाळ गाय गड्यानो, वासना ओढाळ गाय, जिकडे जायचं नाही तिकडे जाते, याचं नाव आहे वासना। आणि या वासनेपायी भल्या भल्या लोकांचं वाटोळ झालं। तुम्ही सांगाल महाराज नक्की भले भले म्हणजे नक्की कोण? जड भरत राजा हरणी गर्भा गेला, आणि घावा तो घातला वासनीने। एवढा मोठा राजा होता, खर तर कथा भाग त्याचा फार मोठा आहे, पण अगदी थोडक्यामध्ये सांगते, एवढा मोठा राजा होता, मरते समय तो फक्त एकच म्हणायचा। आता मला सांगा, मरते समय आपण भजन करतो, कुणाचं करतो? कुणाचं करतो? महिला मंडळ? नक्की देवाचं करता? खोटं बोलायचं नाही, कोणाचं करतो? माझ्या मुलाला बोलवा, माझ्या मुलीला बोलवा, माझ्या नातवंडाला बोलवा, मरते समय भगवंताचं नाव घेतो का? पण घेतलं पाहिजे। अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, आणि तुका म्हणे सुखा पार नाही। मरते समय ज्या वस्तूचं किंवा ज्या व्यक्तीचं आपण चिंतन केलं, त्या वस्तूला त्या व्यक्तीपर्यंत पुन्हा त्या ठिकाणी जन्म घ्यावा लागतो। याचं कारण काय? एवढा मोठा जडभरत राजा होता,
मरते समय तो फक्त एकच म्हणायचा, मी मेल्यावरती माझ्या हरणाचं कसं होणार, मी मेल्यावरती माझ्या हरणाचं कसं होणार. हरीण हरीण म्हणता म्हणता प्राण सोडला आणि परिणाम काय झाला, घावा तो घातला वासनेने. मग एवढा मोठा राजा होता, पण जन्म कशामुळे घ्यावा लागतो, जन्म वासनेने. घेणे लागे वासनेचा संगे. जन्म घेणे लागे वासनेचा संगे. जन्म घेणे लागे वासनेचा संगे. जन्म घेणे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्माला दुसरं कारण आहे तुमची आमची वासना, तिसरं कारण आहे बघा तुमचं आमचं कर्म. आता कर्म कसं असतं बघा, चांगलं कर्म करा, तुमचं आमचं कसं होणार आहे, चांगलंच होणार आहे. पण ज्या दिवशी आपण वाईट कर्म कराल त्या दिवशी आपलं कसं होणार आहे. ती एक म्हण आहे बघा, जैसी करणी वैसी भरणी. आपण जे पेरणार उद्या तेच उगवणार आहे. का गहू पेरलं की आपल्याकडे बाजरी उगवते का, असं काही नियम का. त्यालाच म्हणतात केले कर्म झाले तेची भोगाले. 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 उपजले केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. नाथ बाबांच्या हरिपाठामधलं गुढ प्रमाण आहे. ज्याप्रमाणे कर्म करणार त्याप्रमाणे सुख असेल दुःख असेल तुम्हाला भोगावं लागणार. कारण माऊली म्हणतात आपला देह याच्यामुळेच या ठिकाणी येतो, आगाकर्मी जीवरावे ते हे ते सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. आणि म्हणून या ठिकाणी अनायसे अनमोल असा देह मिळालाय, अनमोल असा नरदेह तुम्हाला मला मिळालाय. मग या नरदेहाचं आपण काय करायचं, जनाबाई अभंगाच्या पहिल्या क्षणामध्ये सांगतात. जन्माए वोनिया देखा, 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 जन्माए वोनिया देखा.
जन्मायोन्या देख करा देहाचे सार्थक. जनाबाई म्हणतात जन्माला आलेला आहात ना, मग देहाचं आपण सार्थक करायचे. तुम्ही सांगाल महाराज सार्थक करायचं पण कसं करायचं, तर ऐका. या ठिकाणी आलात भगवंताचं नामचिंतन, त्या भगवंताचं भजन पूजन आपण केलं पाहिजे. पण हल्लीचा काळ असा आहे, भगवंताची पूजा म्हटलं की अजिबात नको, बरोबर ना महिला मंडळ? पूजा करायचं म्हटलं की पूजेचा फार कंटाळा. अगदी आपल्या प्रपंचामधलं उदाहरण देऊन सांगेल. एका घरामध्ये सगळी आपली 7-8 लोक असतात, पण देवाची पूजा करायची म्हटलं की हा म्हणतो तू पूजा कर, तो म्हणतो तू पूजा कर, तो म्हणतो तू पूजा कर. असं करता करता दुपारचे 12 वाजतात. ते म्हणतात आता जाऊ द्या, आता उद्या करू, बरोबर ना? देव म्हणतो, आपण जर बोलवलं देवा ये माझ्या संकटामध्ये, देव म्हणतो आता थांब, नंतर कधीतरी येतो. जशाच तसे. पण देवाच्या पूजेचा कंटाळा आपण करता कामा नये, कारण आमचा भगवंत असा आहे. एखादं काम जर आपल्याकडून जर करून घ्यायचं असेल तर कशा प्रकारे तो भगवान परमात्मा आपल्याकडून काम करून घेत असतो बघा. एका गावामध्ये एक वारकरी बाबा राहत होते. अशीच पंढरपूरची वारी जवळ आली. बाबाला वाटलं प्रत्येक वर्षी मी वारीला जातो. बाबा मुलाकडे गेले, म्हटले बाळा बघ आता 15 दिवस मी जरा पंढरपूरला वारीला चाललोय. मुलगा म्हटला मग काय करायचं? बाबा म्हटले काय नाही बाळा, फक्त एकच काम करायचं, रोज पहाटे 4ला उठायचं आणि या सगळ्या देवांची देवपूजा करायची. मुलगा म्हटला बाबा तुम्हाला माहिती ना, पहाटे 4ला उठणं, या सगळ्या देवांची देवपूजा करणं मला काय जमणार नाही बाबा, हे माझ्याच्याने शक्य नाही. पण बाबा म्हटले बाळा तू असं करू नकोस. अरे तू असं जर केलंस ना, आतापर्यंत 50 वर्ष जी काही देवपूजा केली ना ती सगळी व्यर्थ जाणार. आता बाप ऐकत नाही, मुलगा पण ऐकत नाही. आता यानं विचार केला, मी जर बापाला हो म्हटलो नाही तर माझा बाप वारीमध्ये काय जाणार नाही. म्हटलं एकदाच हो म्हणून टाकू, नको कटकट, पूजेचं नंतर बघता येईल म्हटलं. आता बाबाला परमिशन भेटली, बाबाला होकार भेटला. बाबा वारीमध्ये सामील झाले. संध्याकाळी आला, घरी झोपला. पुन्हा त्या ठिकाणी पहाटेचे 4 वाजले आणि त्याच्या आईनं त्याला हाका मारण्याकरता सुरुवात केली. आई म्हटली उठ रे बाळा, देवांची देवपूजा करायची, देवांना गंध लावायचे. पण हा हलत नाही, बोलत नाही. आई पुन्हा जवळ आली, म्हटली उठ रे बाळा, बडबड नका करू, देवांची देवपूजा करायची, देवांना गंध लावायचाय. हा म्हणतो काही गाई, पहाटे 4ची झोप म्हणजे साखर झोप, बरोबर ना पुरुष मंडळ? 4ची झोप कशी असते? हो म्हणतात बिचारे. आणि खरंच